नमस्कार. आज आपण निघालो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात गवसे गावाजवळ असलेल्या अतिशय शांत, प्रसन्न, निसर्गमय श्री चाळोबा मंदिरच्या दर्शनासाठी. हे मंदिर अतिशय साधे आहे. इथे कुठलाही मोठा गाजावाजा नाही, भव्य सजावट नाही, पण या ठिकाणी पाऊल ठेवताच मनाला जी शांतता आणि समाधान मिळते ती शब्दात सांगण्यासारखी नाही. मंदिराच्या मागे उभा असलेला चाळोबा डोंगर, आजूबाजूची दाट हिरवाई, पावसामुळे वाहणारा गार वारा आणि धुक्याने भरलेले वातावरण हे सगळं मन अगदी प्रसन्न करून टाकते. आम्ही पालघरसारख्या किनारी भागात नोकरीसाठी राहतो, त्यामुळे अशा थंड आल्हाददायक हवामानाच्या डोंगराच्या कुशीत आणि हिरव्यागार निसर्गात काही क्षण घालवायला मिळाले आपल्या मातीत जन्म घेतलेल्याचा अभिमान वाटतो. मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे प्रवास सुरू केला. दोन्ही बाजूनी पसरलेली गर्द हिरवाई, रस्त्यावर उतरलेले धुके, डोंगरांच्या कडांवरून वाहणारे छोटे छोटे धबधबे आणि प्रत्येक वळणावर दिसणारे निसर्गाचे नवे रूप, असा हा प्रवास म्हणजे मन अगदी भारावून टाकणारा होता. यानंतर आम्ही पोचलो नांगरतास येथे. नांगरतास म्हणजे निसर्गाची एक अद्भुत कलाकृती जणू. खोल दरी, तिच्यामधून वाहणारे पाणी आणि सतत कानावर धुमसणारे त्या पाण्याचा आवाज, हे दृश्य जितके सुंदर तितकेच रोमांचक. इथे उभे राहिल्यावर निसर्गाची ताकद आणि त्याचे रौद्र रूप हे आपल्याला एकाच वेळी अनुभवायला मिळते. पुढे आम्ही निघालो आंबोलीतील प्रसिद्ध कावळासाद पॉइंटकडे. कावळासाद पॉइंट हे आंबोली घाटातील सर्वात रमणीय दृश्यांपैकी एक मानले जाते. खोल दऱ्या, धुक्याने झाकलेले डोंगर, ढगामध्ये हरवलेले शिखर आणि जोरदार वाहणारे वारे. येथील वाऱ्याचा वेग इतका प्रचंड असतो की हलकी वस्तू हवेत उडून पुन्हा वर येताना दिसते. पावसाळ्यात इथे ढग अतिशय आपल्या आसपास फिरत असल्याचा अनुभव येतो. इथे नजर जाईल तिथे हिरवाईच हिरवाई आहे. समोर पसरलेले अथांग दरी आणि निसर्गाचा प्रत्येक श्वास मनात कायमचा साठवून ठेवावा असं वाटतो. इतका सुंदर निसर्ग अनुभवून गरम गरम कांदा भजी आणि चहाचा आनंद घ्यायलाच हवा. पावसाळ्यात गार वाऱ्यात हातात गरम गरम चहा आणि सोबत कुरकुरीत कांदा भजी, यापेक्षा सुंदर शेवट या प्रवासाचा दुसरा असूच शकत नाही. हा आमचा छोटासा प्रवास होता, पण आठवणी मात्र आयुष्यभर सोबत राहतील. जर तुम्हालाही निसर्ग, शांतता आणि पावसाळ्याची भटकंती आवडत असेल तर चाळोबा डोंगर, नांगरतास, कावळासाद पॉइंट या ठिकाणी नक्की भेट द्या. गरम गरम चहाचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा कावळासाद पॉइंटकडे गेलो. यावेळी मात्र निसर्गाने आम्हाला एक वेगळेच रूप दाखवले. आधी संपूर्ण परिसर धुक्याने झाकला गेला होता, पण आता हळूहळू ढग बाजूला सरकू लागले आणि समोरचे दृश्य इतके अप्रतिम दिसू लागले की काही क्षण आम्ही फक्त शांतपणे उभे राहून निसर्गाकडे पाहतच राहिलो. निसर्गावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात किमान एकदा तरी या स्वर्गासारख्या दिसणाऱ्या ठिकाणी नक्की यायला हवे. आमचा हा प्रवास तुम्हालाही आवडला असेल, मला खात्रीच आहे की नक्की आवडला असेल. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर सुद्धा करा. माझे इंस्टाग्रामवरती पण फूड व्लॉगर सोनाली असं पेज आहे, तर त्या पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. तिथे सुद्धा मी शॉर्ट व्हिडिओज, रील्स असे टाकत असते. सो आय होप यू लाईक द व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट. बाय बाय.